आता वाट बघायची नाही, सखूला जन्माची अद्दल घडवायची. आज खऱ्या अर्थानं सखू अवस साजरी करायची. आता खऱ्या हाडामसाच्या सखूला जिवंत जाळायचं, जिवंत जाळायचं. आता काही केलं नाही तर हे खरंच सखूला जाळतील. तिची विटंबना करायची, शेण चिखल फेकायचा आणि पेंढा रचून आग लावून द्यायची. भास्कर बुवा, तुम्ही कसा काय निर्णय घेऊ शकता? यांना कोणी अधिकार दिला? सर्वव्यापी बाबाजी महाराज येतील आणि मग तेच ठरवतील. तोपर्यंत कुणीही काही करायचं नाही. मनोरमा बाई, तुम्ही बाजूला व्हा. आज सखूला शिक्षा होणार म्हणजे होणार. आज काय बी झालं तरी तिला सोडणार नाही म्हणजे नाही. चला रे, या चटकीला जाळूया. चला चला जाऊया. चला. अगं गंगे जने, बाबाजी महाराज येतील ते सांगतील. तुम्ही यात पडू नका. हे बाजा, त्या झिपरीला सोड आणि त्या मनोरमा बाईला बांधून ठेवा, नाहीतर या अडथळा आणतील. अहो नाही नाही, बाईंना बांधू नका. सोडा मला. काय करताय? सोडा. तुम्ही सासूबाईंना का बांधलेत? मालकीनबाईंना बांधू नका. सोडा मला. भास्कर बुवा मागात पडेल तुम्हाला. सोडा. काय करता? सोडा. भास्कर बुवा, मला त्या 4 चौकड्यांची लक्ष्मी असलेल्या मनोरमाला बांधायला सांगताय तुम्ही? लक्षात ठेवा, हा अपमान मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्हाला अशी ठेचे ना, अख्खं गाव थुंकेल तुमच्यावर. सोडा मला. माझ्याशी घेतलेलं वैर महागात पडेल तुम्हाला. माझा शब्द आहे हा. सोडा म्हणते ना. सोडा. 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 तुम्ही इथे लपून का बसलात? हा, अहो तुमचे ते जुगारी मित्र पैके वसूल करायला इथे येणार आहेत की काय? ते कशाला येतील? पावलाची चावल न लागू देता आलाच तर यमराजच येईल मृत्यू घेऊन. हो, काहीतरीच काय हो, असं अभद्र बोलताय. मला ना छातीत असं धडधडायला लागलंय. आता ही छाती किती वेळ धडधडते ते बघूया. अख्खं गाव पेटले, मग त्या सखूला सोडतील काय? तिला पण पेटवतील बघ. आणि तिला दडवून ठेवलं होतं म्हणून आपल्याला पण पेटवून देतील. अहो मीच खरी सखू आहे हो. आणि तुमच्या सगळ्यांचं वैर माझ्याशी आहे ना, मग माझ्या सासूबाईंना काय शिक्षा देताय? गंगा मावशी तू तरी सासूबाईंना सोडव ना ग. मी हात जोडते तुझ्या पुढे, सासूबाईंना सोडव ना. नाही, कोणी कोणाला सोडणार नाही. आमच्या कामात जर कोणी अडथळा आणला तर त्यालाही शिक्षा होईल. भास्कर बुवा, महागात पडणार आहे तुम्हाला. सोडा मला. हे सगळं सोडा हो. आधी या सखूला शिक्षा द्या. जाळा हिला. शिंग फुटलेत कागदानी तुला? फार बोलायला लागलीयस. बाबाजी महाराजांना उत्तर कोण तू देणार आहेस? आणि मला बाधायला मदत केलीस, तुला सुद्धा सोडणार नाही मी. काय बी द्यायचं नाही हिला. हिनं आमच्या तोंडचं पाणी पळवलंय. माझा संसार उद्ध्वस्त केला, विस्फोट केला पार. माझ्या धन्याला आयुष्यात न उठवलं हिनं. हे तू गप ग. ही सांगती का सखूला घेऊन दूर निघून जाईल आणि पुन्हा कवा बी येणार नाही. तू ढीक दूर घेऊन जाशील ग, पण ही अवदसा पुन्हा इथं येणारच.
नाही का जिप्रे, मी विठुरायाची खोटी शपथ नाही घेऊ शकत. जीवात जीव असेपर्यंत माझं घर आणि म्हणून हे गाव सोडून मी कुठेही जाणार नाही. सगळं माझ्याच घरी ग, तोच माझा संसार, तेच माझं विश्व. ते सोडून मी कसं जाऊ? मला आहोंची काळजी घ्यायची, सासूबाईंची आणि इतर घरच्यांची सेवा करायची. घरावर संकट आलं की जीवाची पर्वा न करता ते संकट दूर करायचंय. तू संकट दूर करणार? अगं तूच खरं संकट आहेस. आणि ते संकट आम्ही दूर करणार. माझं काहीही झालं तरी माझा शेवटचा श्वास मी या गावातच घेईन. माझी तिरडी निघेल तर माझ्याच घरून निघेल आणि मला अग्नी माझे आहोज देतील. अरे काय बडबड काय ऐकताय तिची? घेऊ दे तिला शेवटचा श्वास. आणा तो पेंडा आणि असा समोर ठेवा, समोर लावा. सखू अवस्थेला जसं आपण बुजगावणं जाळतो ना, तसं या सखूला जाळायचा. भास्कर बुवा, पाटील, असं करू नका. अरे काय करताय तुम्ही? बाबाजी महाराजांचा कोप झाला तर भारी पडेल आपल्याला. तुम्ही कितीही बडबड करा, सखू अवस्था बुजगावणं तयार होतं की नाही बघा. बाबाजी महाराज, कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? हो लवकर या, नाहीतर अनर्थ होईल. हो बस सोडू नका तिला. अरे मोठं मडकं आणा, हा हंडा मोठा आहे. धर. विठुराय, माझं काय व्हायचं ते तुझ्या मर्जीने हो. मला तार किंवा मार, पण माझ्याशी असं वागणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं रे. ते काय करताय त्याचा अर्थही त्यांना ठाऊक नाही. त्यांना शिक्षा देऊ नकोसा विठुराय, त्यांना क्षमा कर. काय विठोबाशी संवाद चालू आहे की काय? हे बावळट, तुझा तो विठोबा काहीही करणार नाही. अगं साक्षात मृत्यू समोर दिसत असताना विठ्ठल विठ्ठल काय करतेस? त्यापेक्षा झिंगरोबाचं नाव घे, जीव तरी वाचेल. भास्कर काका, माझ्या जीवात विठुराया आहे आणि विठुरायात माझा जीव आहे. या दोन गोष्टी वेगळ्या होऊ शकतील का? जिवंतपणीच काय, मेल्यावर सुद्धा माझ्या मुखी माझ्या सख्याचं, माझ्या परमप्रिय विठुरायाचंच नाव असेल. बघा पाटील बघा, समोर मरण दिसतंय तरी टाटा कायम आहे. विठुरायाचंच नाव घेते, ऐकता ना? विठ्ठलाचं नाव घेईन म्हणतेस? अरे मडकं आणा मोठं. मनोरमाबाई, बाबाजी महाराजांनी हे ऐकलं असतं ना तर जागीच भस्म करून टाकलं असतं. आता निशंकपणे जाळा हिला. विठुराया, भास्कर बुवा, परत सांगते तुम्हाला, अति होतंय हं तुमचं. पाटील, आवरा या ना. विठुराया,
विठुराया, विठुराया. अरे थांबा थांबा थांबा. अरे बुजगावणं छान दिसतंय, पण सखू मरताना तिच्या वेदना आपल्याला दिसत नाहीयेत. हे मडकं तर डोक्यावर हवंच ना, पण चेहरा पण दिसायला हवा. त्याशिवाय कशी येणार मज्जा? बरोबर आहे. आता करतो बघा कशी मजा येईल. आता आग लावा. अरे बघा, अजून ती विठ्ठल विठ्ठल करते. आपल्या झिंगोरोबाचा अपमान करते ती. हिला जर जाळलं नाही ना तर अनर्थ होईल. या गावावर संकट, विघ्न, रोगराई, वाईट शक्ती घाला घालतील. आणि या सखूच्या दहनाने ते सगळं नष्ट होईल. अरे जाळून टाका हिला. ऐका ऐका, असं असं असंच करू नका. मला सोडा, असं करू नका. ऐका माझं. बाबाजी महाराज, बाबाजी महाराज. अरे बाजा, त्या पेंड्यावर शेण आणि पाणी पडलंय, त्यामुळे आग भडकत नाहीये. तेल होता तेल. भास्कर बुवा, हे थांबवा सगळं. बाबाजी महाराज तुम्हाला कधी क्षमा करणार नाही, कधी क्षमा करणार नाही. थांबवा हे सगळं. असं करू नका.
अरे हो दिगुशेठ, हे काय करताय? बाजा काय बघतोयस? जा धरा त्याला, मुसक्या आवळा त्याच्या. जा. खबरदार, माझ्या दिगूला हात लावायचा नाही. अरे काय ऐकताय तिचं? जा तुम्ही. होय दादा. खबरदार जर कोणी पुढे आलात तर लाज वाटायला हवी भास्कर बुवा. तुम्ही कोण आहात तरी कोण? बाबाजी महाराजांच्या आदेशाशिवाय शिक्षा देताय, तेही जिवंत जाळताय. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? गावातले सगळे असे दगडाच्या काळजाचे कसे होऊ शकतात? बाबाजी महाराज येईपर्यंत जर सकूच्या अंगाला हात लावाल ना तर बघा. आणि पाटील काका, अशा रमाईला का बांधलंय? मी रमाईला कोणी शिक्षा दिली? काय गुन्हा काय आहे तिचा? तुमची हिंमतच कशी झाली? हे बघा, माझा जीव गेला तरी चालेल, पण 5-7 जणांना मारूनच मरेन. भाऊजी, तुम्ही हे काय केलं? मी शपथ घातली होती ना तुम्हाला, आहोंना काय सांगितलं? हो वहिनी, मोडली मी शपथ. हो, तुमच्या जीवा पुढे त्या शपथेचं काय मोल आहे? विनू, तू आधी रमाईला सोडव, जा लवकर. गावाच्या विरुद्ध जात आहे, याचे परिणाम भोगावे लागते. भोगीन मी. बाबाजी महाराज जर म्हणाले ना तर शिर धडापासून कापून त्यांच्या पायावर ठेवी. पण तुम्ही कोण हो? महाराज सर्वोपरी. त्यांचा आदेश डावलून अधिकार स्वतःच्या हातात घेतातच कसे तुम्ही? मी तुम्हाला जुमानत नाही भास्कर बुवा. कळेल तुम्हाला मी कोण आहे ते कळेल. हे धरा रे यांना, पण आज मध्ये कोणी आलेलं खपवून घेतलं जाणार नाही. आणि दिगू आणि सखूला एकत्र जाळा. अरे बघताय काय? उठा. भास्कर बुवा! दिगू! सोड. सोड दिगू! सोड त्याला, दिगूला सोडा! हो, तुम्ही त्यांना का मारताय? त्यांची काही चूक नाही हो. सोडा माझ्या आहोंना, सोडा. तुम्ही माझा जीव घ्या, मला मारा, पण त्यांना काही करू नका. सोडा त्यांना, सोडा.
बाबाजी महाराज आमच्या पाठीमागे काय निघाला घालताय तुम्ही? करा भास्कर, लय माज आलाय तुला. गावाचा मालक समजायला लागला का काय स्वतःला? अरे अवकात आहे का तुझी? दारा याला पेंडा लावा आणि अख्ख्या गावामोरे जाळा याला. चुकलो 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 तुझा आज उतरवायला ना एक चुटकी पुरल. असा चुटकी सरशिवी उतरवेल तुझा माज. वाजवू चुटकी वाजवा. नको नको. आम्हाला डावलून अख्ख्या गावामोरे शाना बनतो तू. हा स्वतःच निर्णय घेतो. या सखुला जाळा असा फतवा काढला ना तू चिरडून टाकेल तुला. आम्ही साधनेला बसलो होतो, अति महत्वाच्या साधनेला, पण या मूर्खामुळे आम्हाला इथं यावं लागलं. आमच्या दिव्य शक्तीनं आम्हाला दावलं. यो आचरण घमेंडखोर भास्कर तुम्हा समजेंना भडकवून काहीतरी धाडसी करायला लावतोय. आणि जनी गंगी बाजा बत्त्या हे समजे या भास्करच्या होला हो करतायत. समध्यांना एकदाच वाटवागुळ करून टाकेन. नीट ऐकून घ्या. तुमच्या समध्यांच्या मूर्खपणामुळे आज असं काहीतरी घडलं असतं की अख्ख्या गावाला त्याचे वंगाळ परिणाम भोगावे लागले असते. बाबाजी महाराज, मी वारंवार या भास्कर बुवांना सांगत होते की बाबाजी महाराजांना येऊ देत, पण कोणी ऐकेच ना. शेवटी दिगू वेळेवर आला आणि त्याने आग विझवली. ए तुझ्या दिगूचं फार कोड कौतुक करू नका. असं कसं येईल दिगू येईलच कसा? अरे आम्ही त्याला बुद्धी दिली तेव्हा तो इथं आला. आणि आम्हाला गुरु जिंगरोबांनी संकेत दिला. आम्ही गुरु जिंगरोबाचे शिष्य आहोत आणि आम्हाला ठाव आहे जिंगरोबाच्या मनात जे असल तेच घडणार. जिंगरोबा बोलून गेलता ही सकू जर येशीवर परत आली तर रक्त ओकून मरल. पण मेलिका भास्कर मेलिका ये नाही. का सांग का? कारण जिंगरोबाचं सकूवर वरद असतंय. जिंगरोबाची सकूवर मरते. इसरायचं त्या इटूला आव घ्यायचं. जिंगरोबा अन्ना गोती बाबाचा